हाय, नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आपल्या इथे एक लाडूला बाळ बघा स्वतः टी व्ही लावायला शिकला आहे. स्वतः टी व्ही लावतोय आता आणि स्वतःच त्याला लागतोय, तो चॅनल लावतोय आणि त्याच्यावरती प्रॅक्टिस चालली. पहिला शौर्य करायचा आणि आता कोण करतंय बघायचं का तुम्हाला. ओय पिल्लू इकडं बघ, हाय म्हण, हाय म्हण. तू काय करतो सांग बरं. तू टीव्ही पाहतो. टीव्ही मध्ये काय पाहतो. आणि काय करतो ते पाहून. त्याच्याकडे पाहून तू डान्स शिकतो का. मग रिमोट आण लाव. हा तन्वीश आणि शौर्य. आता ही टी व्ही पहिली जुनी टी व्ही होती ना, ती पण ह्या साईजची होती. आणि शौर्य आणि तन्वीश एक दिवस बॅट बॉल खेळत होते. त्यांना सवय होती लहानपणापासूनच घरामध्ये बॅट बॉल खेळायची, कारण हॉल भरपूर मोठा आहे आणि ते छोटे छोटे होते ना, तर त्यांना तेवढी जागा भरपूर वाटायची खेळायला. तर एक दिवस शौर्यकडून बॅट लागली. लाव ये इकडं आण. कसा आवाज आई हे लावून दे. तर ती शौर्याची बॅट लागली टी व्हीला आणि टी व्ही आमचा डिस्प्ले गेला. आणि मग आता नवीन टी व्ही घेतलाय, जस्ट नवीन टी व्ही घेतलाय आणि नवीन टी व्हीचं सेटिंग पण वेगळं आहे. तर शौर्य आणि तन्वेश विचारून ते शिकलेत. आता महिना झाला टी व्ही घेतलेली, स्वतःच बरोबर ते ओपन करतात, बटन टाकते, रिमोटवरती ओपन करतात टी व्ही. आणि त्याच्यावरती ते गुगलचं येतं ना नाव, तर ते मी एकदाच वाचलं होतं गुगल म्हणून. तर पोरांनी इतकं लक्षात ठेवलं आहे ते, तर ते नाव आलं का लगेच म्हणतात गुगल. नवीन जर कोणी एखादा पाहुणा घरात आला ना, तर तो सुद्धा विचार करेन म्हणून बापरे पोरं किती हुशार आहेत, त्यांना गुगल नाव वाचता येतं आहे. पण त्यांना ऑलरेडी अजून ABCD सुद्धा म्हणजे पूर्ण येत नाही, पण ते गुगल नाव चांगलं वाचता येतं. कारण ती प्रॅक्टिस झाली ना आता रोज पाहून. त्यानंतर मग टी व्ही चालू करते, त्यांना त्याच्यावरती चित्र येतं यूट्यूबचे. मग ते चित्र आल्यानंतर मग ते बटन दाबून बरोबर चालू करते. तर आता डान्सचा व्हिडिओ लावलाय बघ, आणि डान्स पाहून डान्स शिकतोय आमचा तन्वीश. डान्स करतो ना, तुला आवडतं डान्स करायला. आणि शौर्यला पण डान्स करायला आवडतो, शौर्य पण डान्स करतो असं पाहून. पाहिलं का. तर टी व्हीचा असा उपयोग करून द्यायचा लहान मुलांना. त्यांच्या मनाने पण त्यांना खूप छान छान ॲक्टिव्हिटीज शिकायची आवड असते. पण आपण पोरांना रागवतो ना, हे नको करू, ते नको करू, असं नको करू असं म्हणत असतो. त्याच्यामुळे मग पोरं जरा थोडेसे चिडचिडे होतात. तर मोबाईलवरती पण खूप चांगल्या गोष्टी काही पाहण्याजोग्या शिकण्याजोग्या असतात. तर आपणच ते चॅनल मुलांना जे शिकण्याजोगे आहेत ते लावून द्यायचे, म्हणजे त्यांना त्याच्यात हे पाहा. नाही कळलं तर विचार तुम्हाला काय करायचं. तुला आवडतं ते पाहायला. हे अशा आहेत छोटे छोटे पोरं. तर लहान मुलांना त्यांच्या पद्धतीने शिकू द्या, मस्त एन्जॉय करू द्या, आणि आपण पण त्यांच्याबरोबर लहान होऊन जगायचं. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला सुद्धा छान आनंदात जगता येतं. तर पहा अशी मस्त वेगवेगळे व्हिडिओ लावतोय, पाहतोय डान्सचे व्हिडिओ. पण त्यांना मी छोटे असतानापासून थोडे ॲक्टिव्हिटी शिकवल्यात ना, तर असे त्यांना डान्स वगैरे त्याची आवड निर्माण झाली. आणि असे वेगवेगळे टी व्हीला पण लावून ते शिकतात. मी पण कधी डान्सचे व्हिडिओ छोट्या मुलांचे लावून देते आणि त्याच्यातले त्यांना ते शिकवते, असा हात करा, असं उडी मारा. त्याच्यामुळे त्यांना ती आवड निर्माण झाली आणि स्वतःच लावतात आणि शिकतात. तर नुसतेच असे गेम वगैरे असं जास्त वेळ पाहून पोरं एकाग्र असे पाहत राहतात. डोळे पण दुखतात, त्यांच्या डोळ्याला पण त्रास होतो आणि बसून राहतात किती वेळ. पण त्याच्यापेक्षा अशा ॲक्टिव्हिटी शिकल्या ना की ते त्यांना शिकायला पण भेटतं, शरीराची ॲक्टिव्हिटीज पण होती, व्यायाम होतो
आणि मेंटली स्ट्रॉंग होतात पोरं. म्हणजे कसं रक्त सर्क्युलेट होतं ना डान्स केल्यावरती, नाचल्यावरती. ते गाण्याच्या धुंदीवरती उडी मारायची, गाणी म्हणायची, त्याच्याबरोबर गाणी म्हणायला पण शिकतात. ऐकून ऐकून डान्स पण करायला शिकतात. आणि हे सगळे मुवमेंट केलं नाही की त्यांचं माइंड असं फ्रेश होतं. त्याच्यामुळं मग मुलांना असे चांगले चांगले ॲक्टिव्हिटीज शिकवा. तुम्ही पण शिका, तुम्ही पण लहान म्हणून त्यांच्याबरोबर आनंद घ्या. तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या घरात जर लहान छोटे बाळ असेल तर त्या बाळांना सुद्धा असे चांगले चांगले ॲक्टिव्हिटी शिकण्यासाठी चांगले चांगले व्हिडिओज असे सर्च करून त्यांच्या मोबाईलमध्ये, मोबाईल पाहत असतील तर मोबाईलमध्ये, टी व्ही पाहत असतील तर टी व्हीमध्ये असे सर्च करून ठेवायचे. म्हणजे मुलांना आपोआप त्याची आवड निर्माण होती. आपण पण त्यांच्याबरोबर करायचं थोडं थोडं, म्हणजे त्यांना आणखी आवडतं. आणि फक्त मोबाईलवरती गेम आणि रील्स पाहण्यामध्ये त्यांचा वेळ जात नाही, डोळे खराब होत नाहीत. तर अशा ॲक्टिव्हिटीज केल्या ना की मुलांचं सगळंच मानसिक संतुलन पण चांगलं राहतं, शारीरिक क्षमता पण चांगली राहते आणि बौद्धिक क्षमता सुद्धा चांगली राहते. हे पहा इकडं आता डान्स संपलाय, उडी मारायला सुरुवात झाली. ए शौर्य, तन्वीश, काय झालं, दमला का उडी मारून मारून? हा असा व्यायाम पण चालू असतो. तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझे विचार कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय. खुश राहा, आनंदी राहा, मस्त राहा आणि हॅपी राहा. हॅपी राहा मन, हॅपी राहा मन, हॅपी राहा, आनंदी राहा. बाय.